विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत प्रयोजनाविषयी विचार करत होतो. तो प्रयोजनाविषयी विचार करत असताना काय विचार झाला होता की प्रत्येक मनुष्याला सकळ दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे प्रत्येक मनुष्याचे एक ध्येय आहे त्या ठिकाणी. आणि ते सुख प्राप्त करून घेणं हे सामान्य मनुष्याच्या बुद्धीस शक्य होणं नाही. पण मनुष्यबुद्धीमध्ये मनुष्यबुद्धी जे कळत नाही तेच समजून सांगणं हे शास्त्राचं काय शास्त्रत्व आहे. मग तो कोणत्या जातीचा असो, पंथाचा असो, कसलाही असला तरी त्याला सकळ दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे त्याचं ध्येय त्या ठिकाणी आहे. मग वेदांत शास्त्र काय करतं तर वेदांत शास्त्र त्याच्या ठिकाणी जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती करत असतं. काय अज्ञानाची निवृत्ती करत असतं की दुःखाला कारण काय हे जगत आहे आणि ते जगत त्या ठिकाणी कसं मिथ्या आहे त्या जगताच्या मिथ्यत्वाचा निश्चय करून देण्याचं काम शास्त्र त्या ठिकाणी करत असतं. मग आता मिथ्या म्हणजे काय याचा विचार केला आपण की ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते भासणं याला मिथ्या असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे रजेवरती सर्प आहे का? रजेवरती सर्प नाहीच आहे. मग रजेवरती सर्प कसा आहे त्या ठिकाणी मिथ्या आहे का नाही. त्यालाच लौकिक शब्दामध्ये भ्रम म्हणतात आणि शास्त्रीय पारिभाषिक शब्दामध्ये त्याला अध्यास असं म्हणतात. तर अध्यास म्हणत असताना त्याच्यामध्ये दोन गोष्टी विचारात घ्यायच्या. रजेवर काय भासलं तुम्हाला? सर्प भासला. मग सर्प हा एक आकार आहे आणि त्या आकाराला नाव काय आहे? सर्प. मग ते सर्प आणि त्या सर्पाचं असणारं ज्ञान हे दोनही कशावरती अध्यस्त आहे तर ते रजेवरती अध्यस्त आहे. म्हणून दोन पदार्थ त्या ठिकाणी आपण विचारात घ्यायचे, त्याला अध्यास असं त्या ठिकाणी म्हणायचं. आता सामान्य दृष्टीने आपण घेत असताना रज्जूवर सर्प असं त्या ठिकाणी म्हटलं. आता थोडं रज्जू म्हणा किंवा सर्प म्हणा या सगळ्याला खरं पाहायला गेलं तर अधिष्ठान कोण आहे? सर्प. आपण मग काल उदाहरण पाहिलं तसं त्या मुलाला आणि त्या घटाला आधार बाई असं वाटतं. तसं वास्तव पाहिलं तर त्या बाईलाच फळा किंवा ती माती आधार आहे. तसं ह्या रज्जू म्हणा, रज्जूवर भासलेला सर्प म्हणा, ह्या सगळ्याला आधार कोण आहे तर ह्या सगळ्याला आधार कोण आहे तर ब्रह्म आहे किंवा आत्मा त्या ठिकाणी आधार आहे. हे आपण काल पाहिलं त्या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला आता ज्ञान कशाचं झालं पाहिजे. मग ज्ञान त्या ठिकाणी सांगत असताना आपल्याला ज्ञान होत असताना अध्यस्त आपलं आदिष्टान पदार्थाचं ज्ञान झालं पाहिजे. अध्यस्त पदार्थाचं ज्ञान होऊन दुःखाची निवृत्ती होईल का? अध्यस्त निवृत्त होईल का? अध्यस्त पदार्थाचं ज्ञान होऊन चालणार नाही. कारण अध्यस्त पदार्थाचं ज्ञान आपल्याला सामान्य रूपाने आहे का विशेष रूपाने आहे? पाहिलं गेलं तर अध्यस्त जो पदार्थ आहे का नाही त्याचं ज्ञान कसं आहे आपल्याला? सामान्य रूपाने आहे का विशेष रूपाने? विशेष रूपाने. उलट अध्यस्त पदार्थाचं ज्ञानच आपल्याला विशेष रूपाने आहे ना. खरं तर ज्ञान कोणतं पाहिजे होतं आपल्याला? त्या अधिष्ठान पदार्थाचं ज्ञान आपल्याला विशेष रूपाने पाहिजे होतं. पण आपल्याला ज्ञान उलट अधिष्ठान पदार्थाला तुम्ही काय म्हणता? सामान्य रूपाने. आणि अध्यस्त पदार्थाला तुम्ही विशेष रूपाने म्हणता. म्हणून ज्ञान कोणतं झालं पाहिजे? अध्यस्त पदार्थाचं का अधिष्ठान पदार्थाचं? तर अधिष्ठान पदार्थाचं आपल्याला यथार्थ ज्ञान झालं पाहिजे. अधिष्ठान पदार्थाचं ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. पण आपल्याला ज्ञान असतं अध्यस्त पदार्थाचं. म्हणून अधिष्ठान पदार्थाचं आपल्याला काय झालं पाहिजे? ज्ञान झालं पाहिजे. तर अधिष्ठान कोण आहे त्याच्यावरती? आत्मा म्हणा किंवा त्या ठिकाणी ब्रह्म म्हणा. आता थोड्या मताने म्हणण्याची पद्धत, रीत किंवा ती वहिवाट आहे. ब्रह्म सांगत असताना ते विष्ट रूपाने पाहिलं आणि ब्रह्मावरती जगत आपण पाहिलं आणि आत्म्यावरती अहंकाराधिक बंध आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, आहे का नाही. मग आत्म्यावरती किंवा ब्रह्मावरती हे अध्यस्त आहे असं म्हणायला काय हरकत आहे का? काहीच नाही. एक समष्टी रूपाने पाहावं आणि एक विष्टी रूपाने पाहावं. दोघांमध्ये एकसारखेचपणा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता समष्टी रूपाने पाहायला गेलं
तर ब्रह्माचा विचार करायचा का आत्म्याचा विचार करायचा? समष्टी रूपाने विचार केला तर ब्रह्माची ब्रह्माचा करायचा, आणि विष्णू रूपाने विचार ब्रह्मा करायचा झाला तर आत्म्याचा विचार करायचा. आत्म्यावर काय अध्यस्त मानायचं? अहंकार. अहंकार आधी बंध म्हणायचे त्याला, आहे का नाही? आणि ब्रह्मावर काय अध्यस्त मानायचं? ब्रह्मावर जगत जगत अध्यस्त मानायचं, आहे का नाही? आत्म्यावरती अहंकार आधी बंध. जगत हा प्रकारचा बंध नाही का? जगत हा एक प्रकारचा बंध आहे. त्याला ईशकोर सृष्टी किंवा मनोमय सृष्टी, या दोन्ही पण सृष्टीचा विचार केला. वास्तविक पाहिलं तर ही सृष्टी कशी आहे, जगत कसं आहे, त्या ठिकाणी मिथ्याचं आहे का नाही? हा विचार आपला काल त्या ठिकाणी झाला. त्याच्यामुळं आता हे अध्यास किंवा भ्रम ही जीवाच्या विचाराच्या अत्यंत समजुतीच्या अत्यंत विरोध आहे का नाही? विरुद्ध स्वरूपामध्ये विचार केला जातो. म्हणजे हे सहजासहजी पटण्यासारखं आहे का? सहजासहजी पटण्यासारखं नाही. आणि जोपर्यंत हा अहंकारादी जगत बंध वगैरे हे सगळ्या गोष्टी आहे, ह्या सत्य आहेत का मिथ्या आहेत? ह्या सगळ्या मिथ्याच आहे. पण याला सत्य कुठपर्यंत तुम्ही मानता? जोपर्यंत तुम्हाला ते प्रतीतीला येतं, जोपर्यंत तुम्हाला ते सुखदुःखाचा अनुभव देतं, तोपर्यंत आपल्याला ते सत्य वाटतं. पण वास्तव पाहिलं तर ते सत्य आहे का? ते सत्य नाहीच आहे. मुळात ते कसं आहे, ते मिथ्या स्वरूपाचं आहे. पण हे समजून घेण्याकरता काय करावं लागेल? शास्त्राने काही शब्द आपल्याला सांगितलेले आहे. त्या शब्दाचा तर आपल्याला विचार करावा लागेल की नाही? जसं आपल्याला देवापाशी जर करुणा भाकायची असेल तर आपल्याकडं शब्द नसतात ना तसे करुणा भाकण्याकरता, देवाची विनवणी करण्याकरता. थोडी ज्ञानेश्वरी वाचावी, थोडे गाथा वाचावे. तुकोबरायांनी जे शब्द त्या ठिकाणी सांगितले की नाही, ते शब्द आपल्याकडे घ्यावे आणि त्या शब्दाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणातले भाव आपण व्यक्त करावे. तसं आता आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं, पण आपल्याकडे तसे शब्द आहेत का? तसे शब्द नाही. पण हे शब्द कुठे? शास्त्रामध्ये. मग शास्त्रातले शब्द जरा थोडे अनोळखी असले तरी पण ते घ्यायचे. मग काय घ्यायचे? का अध्यास म्हणजेच भ्रम आहे. आता लौकिकामध्ये सामान्य भाषेमध्ये तुम्ही त्याला भ्रम म्हणतात की नाही, मग तुमचा भ्रम लक्षात आला, बरोबर आहे की नाही? आणि त्यालाच काय म्हणतात? अध्यास असं म्हणतात. हे सामान्य जीवाच्या समजुतीच्या अत्यंत विरोधी जरी असलं तर अध्यास म्हणजे भ्रम. हे काय करायचं? सारखं लक्षात घ्यायचं आणि आता पुढं जो विषय येणार का नाही त्याचं वारंवार चिंतन करायचं. मग तुमच्या पक्क लक्षात येईल की अध्यास म्हणजेच त्या ठिकाणी भ्रम आहे आणि भ्रम म्हणजेच अध्यास आहे. आता हा अध्यास किती प्रकारचा असतो? तर मुळात 2 प्रकारचा अध्यास विचारसागरामध्ये आलेला आहे. जेव्हा वृत्ती प्रभाकर पाहू त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अध्यास आपल्याला पाहायला मिळतात. त्या दिवशी कोणीतरी ते पाठवलं होतं. ते एक ठाकरे महाराज म्हणून अकोल्याचे, ते असं ते तयार करतात. त्याच्यामध्ये ते वृत्ती प्रभाकर पाहतात, त्याच्यामध्ये ते तयार करून ठेवत असतात. आता आपल्याला एकाएकी ते वृत्ती प्रभाकर कळणार नाही, एकदम सगळे अध्यास आपल्याला कळणार नाही. आता इथं फक्त 2च प्रकारचे अध्यास आपण काय करायचे? लक्षात घ्यायचे. कारण हा विचारसागर आहे ना, हा विचारसागर जर चांगला समजून घेतला तर तुमचा वेदांत शास्त्रातील ते संस्कृत ग्रंथ असो अथवा ते प्राकृत ग्रंथ असो, सगळ्यामध्ये प्रवेश करून देणारा हा ग्रंथ आहे. असा प्रकरण ग्रंथ आहे. म्हणून आता काय करायचा? अध्यास समजून घ्यायचा आणि 2च अध्यास समजून घ्यायचे. बाकीचे कोणते अध्यास आपल्याला समजून घ्यायचे नाही. त्यामध्ये एक कारणाध्यास असतो आणि एक कार्य अध्यास असतो. कार्य अध्यास असतो ना, हा साक्षात दुःखाला कारण आहे आणि कारणाध्यास हा साक्षात दुःखाला कारण आहे पण कळत नाही आपल्याला, आहे की नाही? साक्षात दुःखाला आता जसं पाहिलं, जसं रज्जू आणि रज्जूवर भासलेला सर्प, आहे की नाही? मग दुःख कशाने होतं आपल्याला? रज्जूमुळं होतं का रज्जूवर भासलेल्या सर्पामुळं होतं? खरं पाहायला गेलं तर रज्जूवर भासलेला जो सर्प आहे त्या सर्पामुळं होतं. पण त्याचं कारण काय? रज्जूचं अज्ञान. हे आपल्याला कधी कळालं का? अज्ञान कधी दिसून येतं का? अज्ञान कधी दिसून येत नाही. एवढा मोठा वृक्ष त्या ठिकाणी असतो, पण तो एवढा मोठा वृक्ष का तयार झाला? त्याचं बीज आपण पाहिलं तर त्या डोळ्याला सुद्धा नीटनेटकं दिसत नाही. ज्यांना चष्मे लागले त्यांना तर दिसतच नाही. इतकं त्याचं बीज काय असतं? सूक्ष्म रूपाने असतं, आहे का नाही? मग एवढ्या छोट्या बीजाचा एवढा मोठा झालेला काय असतो? वृक्ष त्या ठिकाणी असतो. तसं हे जगत, बंध, अहंकार आदी हे सगळे काय त्याच्यामध्ये हे असणारे त्याचे काय कार्य त्या ठिकाणी आहे. पण त्याचं कारण काय? अधिष्ठान वस्तूचं अज्ञान, बरोबर आहे की नाही? हे अधिष्ठान वस्तूचं अज्ञान हे मात्र त्याचं कारण आहे, हे दिसत नाही. म्हणून साक्षात दुःखाला कारण काय? तर कार्य अध्यास हे साक्षात दुःखाला आहे. कारण अध्यास मात्र साक्षात दुःखाला कारण दिसत नाही, पण कारण आहेच आहे, लक्षात घ्या.
नाही असं नाही. मग आता आपल्याला पहिल्यांदा कशाची निवृत्ती केली पाहिजे हे आपण विचारात घेतलं पाहिजे, आहे की नाही? दादा नेहमी सांगतात की जेवायला बसला आणि त्याचे आवडीचे पदार्थ त्या ताटामध्ये आले, समजा त्याला काही जिलेबी असेल, बुंदीचे लाडू वगैरे काही असतील, आहे की नाही? आणि मग नंतर थोडी भाजी, कारल्याची भाजी वगैरे अशी आली. आता हे सगळं वाढल्याच्या नंतर त्याने काय विचार केला की आता आपल्याला आपले आवडीचे पदार्थ हे थोडे जपून ठेवा. आता हे जे आवडीचे नाही ते कारले वगैरे ते आपण खाऊन घ्या. मग त्यांनी कारल्याची भाजी खा, मग तर मग खा. हे खाता खाता आहे की नाही, कदाचित त्याचं पोट भरत आलं, आहे की नाही? आणि थोडं सावकाश खातो म्हणून ताटापासून दूर झाला, कुत्रा आला आणि ते जिलेबीच घेऊन गेलं. मग राहिलं की नाही खायचं. म्हणून आता लक्षात काय घ्यायचं की जे आपल्याला मूळ कारण, दुःखाला कारण काय ते आधी समजून घ्यायचं, आहे की नाही? मग त्याचं कारण नंतर पाहू आपण वाटलं तर. मग महत्त्वाचं काय त्याचा विचार आपण या ठिकाणी करू. आता परिच्छेद क्रमांक 6, पूर्व पक्षीच्या मताने कार्याध्यासाचा असंभव. आता तुम्ही जो कार्याध्यास म्हणताय की नाही, कार्याध्यास म्हणजे काय? ब्रह्मावरती जगत, आहे की नाही? ब्रह्मावरती जगत हे काय आहे? कार्य. हे दुःखाला कारण आहे. आणि आत्म्यावरती काय आहे? अहंकारादी बंध, हे सुद्धा काय आहे? कार्याच्या त्या ठिकाणी, आहे का नाही? मग आता याचा असंभव कसा आहे हे कोणाच्या मताने पाहायचं आपल्याला, हे लक्षात घ्या बरं का. कधी कधी कीर्तनकाराने आहे ना पूर्व पक्षाच्या मताने मान्य करून आहे ना कर्मानेच मोक्ष त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून जरा थोडं लक्षात घ्यायचं की पूर्व पक्षाचं मत आहे, हे काही सिद्धांताचं मत नाही आहे, बरोबर की नाही? आता पहा, पूर्व पक्षीच्या मताने कार्याध्यासाचा असंभव, अहंकारादी अनात्म वस्तू यास बंध म्हणतात. अहंकारादी, अहंकारादी म्हणजे काय ओंकार महाराज? अहंकारादी म्हणजे काय? मन बुद्धी चित्त अहंकार. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मन, बुद्धी, चित्त, अहंकार का? मागे एकदा प्रक्रिया सांगितली तुम्हाला, ऐक नाही. अहंकार म्हणजे काय? मी आणि माझं. तुमच्या मागे गडबड आहे का आता? बरं, असू द्या. अहंकारादी म्हणजे आपण काय अहंकार करतो? हा, चुकलं. नाही आवाज येत. हॅलो, तुम्हाला आवाज येतो कोणाला? आवाज येतोय आता? आता शिका आवाज आला. आवाज येतोय, माझा का तुमचा? सगळा आवाज येतोय. दोघांचा आवाज येतोय. बाबा बोला. हा, आता यायला लागला आवाज. हा, मी अहंकारादी मागे एक प्रक्रिया सांगितली होती अहंकारादी. मी अंतःकरणाची प्रक्रिया सांगितली. हा, पण अहंकार म्हणता असं नाही ना, त्याच्यामध्ये मी आणि माझे, मी हा, आणि ते माझे पदार्थाचे. म्हणजे अनात्म पदार्थ, अनात्म जे पदार्थ आहे त्या अनात्म पदार्थाच्या ठिकाणी असणारी जी आसक्ती आहे का नाही. आता जे पदार्थ मुळात सत्य नाही ते पदार्थच त्या ठिकाणी कसे आहेत? मिथ्या आहे. अशा मिथ्या असणाऱ्या पदार्थाच्या ठिकाणी. माझा व्हिडिओ बंद आहे काय? अरे देवा. हा, माझंच बंद राहिलं. मला ध्यान करायचं ना. अहंकारादी म्हणजे जे पदार्थ अनात्म आहे, अशा अनात्म पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझं अशा प्रकारचं त्याला काय होत असतो? अहंकार होत असतो. अहंकार हा आसक्तीच्या निमित्ताने होत असतो, बरोबर ना? आपण अनात्म पदार्थाच्या ठिकाणी आसक्ती ठेवतो की नाही, ते माझं आहे आणि मी तयार केलेलं आहे, मी कमवलेलं आहे, असं त्याला काय असतो? अहंकार असतो. आणि यानेच काय होत असतं? बंध त्या ठिकाणी तयार होत असतो. मग अहंकारादी हा काय झाला? त्या एक प्रकारचा बंध तयार झाला, आहे का नाही? मग आता हा बंध सत्य आहे का मिथ्या आहे? वास्तव पाहिलं तर हा बंध त्या ठिकाणी मिथ्याच आहे का नाही? मुक्त का सया म्हणावे, बंधनची नाही ठावे. बंधन काय ते तर आधी काढावं का नाही, मग मुक्त व्हावं असं त्या ठिकाणी आहे. पण त्याला पण वाटतं की नाही मी बांधलो गेलो, आहे का नाही? पण तो बांधलेला आहे का त्याने? तो बांधलेला नाहीच आहे. त्या झाड असतं झाडाला त्याने काय त्या साधूने त्या सांसारिक मनुष्याला आणि अशा पद्धतीनं संसारामध्ये तो गुंतून पडलेला आहे हे दाखवण्याकरता काय केलं? त्या झाडाला म्हणजे बाबळीचं झाड आहे आणि त्या बाबळीच्या झाडाला मुंगळे आहेत आणि अंगावरली कपडे काढले आणि त्या बाबळीच्या झाडाला काय केलं? अशा प्रकारे कवटाळलं आणि त्याला मुंगळे चावू लागले, आहे का नाही?
मग आता मला सांगा, बाबळीचं झाड त्याला म्हटलं का येऊन मला धरा, याने स्वतः धरून दाखवलं की नाही, आणि म्हणून अशा पद्धतीने ते मुंगळे वगैरे चावले का नाही. मग हा अशा पद्धतीनं काय केला, त्याला स्वतः हे कवटाळलं म्हणून त्याला अशा पद्धतीनं ते मुंगळे वगैरे चावले, अशा प्रकारचं त्याला काय झाला, बंध तयार झालेला असतो, ऐक नाही. तसं हा अहंकार आधी मी आणि माझं अशा अनात्म पदार्थाच्या ठिकाणी काय आसक्ती तयार करून त्याच्यामध्ये गुंतून पडणे, ऐक नाही. हाच एक प्रकारचा काय अहंकार आधी त्या ठिकाणी बंध आहे. अहंकारादी अनात्म वस्तू याच त्या ठिकाणी बंध म्हणतात. तो बंध बारक्या नाही का बरं का, आता आत्ताचा जो मुद्दा आहे ना, हा जर लक्षात आला, पार अगदी एकच पॅरेग्राफ होऊ दे आपल्याला तरी पण काय हरकत नाही, पण मुद्दा मात्र लक्षात आला पाहिजे. तो मुद्दा जर लक्षात आला नाही तर पुढचं काहीच होऊ शकत नाही. आणि फक्त सगळ्याला विनंती, झोपून ऐकू नका, झोपून ऐकू नका. आता हे फक्त काय करतात, ऐकायचं फक्त. हे फक्त यांचं काय असं प्रत्येकाचं म्हणणं असतं का हे फक्त आपल्यासाठी नाही म्हणलं, बाकीच्यांसाठी म्हणलेलं आहे, आपल्याला पूर्ण परवानगी ऐकण्यासाठी, ऐक नाही. कशी, झोपून. झोपून ऐकू नका, उठून बसा, ग्रंथ समोर घ्या आणि मग लक्षात येईल तुमच्या. नाही तर मग तो परत सांगतो नाही व कळालं, कसं कळालं, झोपून नाही कळत कोणाला. जे जागेपणी बसून नीटनेटकं व्यवस्थित ऐकतात का नाही, ते बरोबर ऐकतात व्यवस्थितपणे. तो बंध जर वेदांती म्हणतात त्याप्रमाणे आत्म्यावर आध्यस्थ असता तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असते. आता तो बंध, कोणता बंध, अनात्म वस्तूच्या ठिकाणी ठेवलेली आसक्ती, अहंकार, हा अहंकारादी बंध जर आत्म्याच्या ठिकाणी असता तर कशा निवृत्ती झाली असते. आत्म्याच्या ठिकाणी असता तर कशा निवृत्ती झाली असते. आत्मा अधिष्ठान आहे का अध्यस्त आहे, खरं सांगा. अधिष्ठान आहे. आहे का नाही. आणि अधिष्ठान पदार्थाने त्याची काय होते, अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते का अध्यस्त पदार्थाच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. नाही. अध्यस्त पदार्थाने भ्रमाची निवृत्ती होईल का अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने भ्रमाची निवृत्ती होईल. अधिष्ठान आहे का नाही. आणि अहंकारादी बंध कशावर अध्यस्त आहे, तर आत्म्यावर अध्यस्त आहे. आणि ज्ञान कशाचं करायचं तुम्हाला आता, अध्यस्त पदार्थाचं का अधिष्ठान पदार्थाचं. अधिष्ठान. हा, असं बारकं नाही काय, अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने निवृत्ती होईल. म्हणून अधिष्ठान पदार्थ कोण आहे, आत्मा आहे. आणि आत्म्यावर अहंकारादी बंध आध्यस्त आहे, बरोबर की नाही. आता हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. त्याची हातवटी आधी पहा, तो इतकी सुंदर अशा प्रकारची हातवटी करतो की आपल्याला असं वाटतं की याचंच मानावं, अशा पद्धतीची त्याची हातवटी असते. बघा, त्याप्रमाणे आत्म्यावर अहंकारादी बंध आहे का नाही आध्यस्त असता तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असते. तर कशाने, आत्मज्ञानाने, आहे का नाही. आत्मज्ञानाने म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असती. पण, आहे का नाही, पण बंध, कोणतं बंध, अहंकारादी अनात्म वस्तूच्या ठिकाणी ठेवलेली आसक्ती, अशा प्रकारचा जो बंध आहे तो बंध अध्यास रूप नाही. अध्यास रूप नाही म्हणजे काय, अध्यास म्हणजे काय, भ्रम. अध्यास म्हणजे भ्रम, म्हणजे भ्रम नाही, खोटा नाही, मिथ्या नाही. तो कसा आहे, सत्य आहे, हे त्याला सिद्ध करून दाखवायचं. म्हणजे एवढंच लक्षात आलं की पूर्व पक्षाचे हातवटे काय आहे का, हे याला ह्या ठिकाणी खोटं सांगायचं नाही, तर ते त्याला खरं सांगायचं. खरं सांगितल्याच्या नंतर आपली कोणती इमारत आहे, वेदांत शास्त्राची, आहे की नाही. वेदांत शास्त्राची काय आपली इमारत उभी आहे. आणि कोणत्या गोष्टीवर ही इमारत उभी राहणार आहे, आपल्याला राहणार आहे आपली वेदांत शास्त्राची ही इमारत उभी राहणार आहे. जगत आद्यस्त, आहे का नाही. इथं मुद्दा काय उपस्थित झाला होता काल, आपली इमारत शाबूत कुठपर्यंत उभी राहणार आहे आणि कधी कोसळणार आहे, याचा विचार काल केला की नाही आपण. त्याचं उत्तर मीच सांगितलं का मग घोळ होईल. तुम्ही सांगा बरं, हे वेदांत शास्त्राची इमारत आपली कधी शाबूत राहीन बरं, कधी शाबूत राहीन. वादात जगत, जीव. माया. वादात जगत कसं ठरलं पाहिजे, ब्रह्मसत्य जगन मिथ्या. ब्रह्मसत्य. वादात जगत कसं ठरलं पाहिजे. मिथ्या. हा,
वादच जगत मिथ्या ठरलं तर ना, आणि वादच जगत सत्य ठरलं तर वेदांत शास्त्राचं काही कामच राहत नाही, आहे का नाही? हे आपल्या काय झालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे, आहे का नाही? वादच जगत त्या ठिकाणी कसं ठरलं पाहिजे, जगत मिथ्य ठरलं पाहिजे, हे लक्षात घ्या. तरच वेदांत शास्त्राची इमारत आपली शाबूत राहू शकते. पण बंद अध्यासरूप नाही, म्हणून त्याची ज्ञानाने निवृत्ती संभवत नाही. त्याची ज्ञानाने, कोणत्या ज्ञानाने बरं? आता इथं विचार कोणता घ्यायचा आहे? आद्यस्थ पदार्थाच्या ज्ञानाने का अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने? अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने. ज्ञानाने त्याची निवृत्ती संभवत नाही. कशी? तर पाहता खालच्या जरा वळी जरा बारकाईने लक्षात घ्या. कोणाच्या जर लक्षात आलं नाही तर परत विचारा. ज्या वस्तूचे ज्ञान होते ते ज्ञान, त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास आणि अध्यासाचे कारण ते त्या वस्तूचे अज्ञान, या दोघास निवृत्त करते. बरं का? आता ह्या दोनच ओळी ना, ह्या दोन ओळी जर पाहिले ना, ह्या जरा थोड्या अशा गुरफटलेल्यासारख्या वाटतात, पण बारकाईनं पाहिजे. ज्या वस्तूचे ज्ञान होते, आता आपण सामान्य दृष्टीने, ऐक नाही, उदाहरणार्थ आता आत्म्यावर अहंकार आदी बंद आहे, ब्रह्मावरती जगत आदी वगैरे गोष्टी आहेत, हे पाहिले का नाही? आता आपण त्याच्यासाठी कसं सांगितलं की रज्जूवर सर्प, हे सांगितलं का नाही? तर इथं ज्या वस्तूचे ज्ञान होते, कोणत्या वस्तूचे ज्ञान व्हायला पाहिजे? आपण विचार घेतला तर आपल्याला रज्जू, आहे का नाही, रज्जूवर सर्प बसलाय का नाही, तर ज्या वस्तूचे म्हणजे रज्जू वस्तूचे ज्ञान होते, बरोबर की नाही? मग रज्जू वस्तूचे ज्ञान होते, ते ज्ञान म्हणजे कोणते ज्ञान? त्या रज्जूचे असणारे ज्ञान, त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास. रज्जूच्या ठिकाणी कशाचा अध्यास झाला? सर्पाचा. आहे का नाही? रज्जूच्या ठिकाणी कशाचा अध्यास झाला? तर सर्पाचा असणारा अध्यास झाला, आहे का नाही? मग त्या वस्तूचे, रज्जू वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास, सर्पाचा असणारा अध्यास भ्रम, आणि अध्यासाचे कारण काय सांगा बरं? म्हणजे प्रकाशी नाही आणि अंधारी नाही. अध्यासाचं कारण काय? रज्जूचे अज्ञान, आहे का नाही? रज्जूचं अज्ञान हे अध्यासाचं काय आहे? कारण आहे, आहे का नाही? हे अध्यासाचं कारण रज्जूचे अज्ञान, ते त्या वस्तूचे अज्ञान, आहे का नाही? ते त्याच्या वस्तूचे म्हणजे रज्जू वस्तूचे अज्ञान, या दोघास निवृत्त करते. अध्यस्त पदार्थ सांगत असताना कोणत्या गोष्टी सांगितल्यात? जेव्हा अध्यास होतो, दोन गोष्टी लक्षात घ्यायची. कोणत्या दोन गोष्टी? आत्मा आणि अहंकार आणि अरे, जगत आणि राम ब्रह्म राम आणि राम जगत. राम. सर्प आणि पदार्थ आणि त्याचे ज्ञान. पदार्थ आणि त्याचे ज्ञान, ह्या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या, ऐक नाही? मग ह्या दोघास निवृत्त करते. कोणास? पदार्थ आणि त्या पदार्थाचे ज्ञान, ऐक नाही? सर्प आणि सर्पाचे ज्ञान ह्या दोघास निवृत्त करते. सर्प आणि सर्पाचे ज्ञान ह्या दोघास निवृत्त ह्या दोघांची निवृत्ती कशाने होईल? रज्जूच्या ज्ञानाने. रज्जूचे ज्ञान म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानाने ह्या दोघांची निवृत्ती करते. कोण? सर्प आणि सर्पाचे ज्ञान, ऐक नाही? या दोघांची निवृत्ती करते. येईल आता लक्षात तुमच्या? हा, या दोघांस निवृत्त करते. ज्याप्रमाणे रज्जूचे ज्ञान, रज्जूच्या ठिकाणी असणारा अध्यास, आता खाली उदाहरण देऊन सांगितलं त्यांनी. काय सांगितलं? की ज्याप्रमाणे, आहे का नाही, रज्जूचे ज्ञान, रज्जूच्या ठिकाणी असणारा सर्पाध्यास, सर्पाचा झालेला भ्रम, आहे का नाही, आणि कशाचं ज्ञान? रज्जूचे असणारे ज्ञान, त्या रज्जूच्या ठिकाणी असणारा सर्पाचा झालेला भ्रम, सर्पाचा झालेला अध्यास, व त्या अध्यासाचे कारण रज्जूचे अज्ञान, आहे का नाही? रज्जूचे कोणते अज्ञान? सामान्य रूपाने असणारं ज्ञान. हेच त्याचं मुळात काय आहे? अज्ञान आहे. याची निवृत्ती करते. म्हणजे अधिष्ठान वस्तूच्या ज्ञानाने अधिष्ठान पदार्थावर भासलेला अधिष्ठानावर भासलेला जो पदार्थ व ते पदार्थाचे ज्ञान, या दोघांची निवृत्ती करते. असा सरळ मुद्दा आहे की याच्यामध्ये जास्त वर खाली काय चढ उतार आहे का? फक्त वळी फक्त थोड्या बारकाईने वाचल्या का मुद्दा आपल्या लक्षात येऊ शकतो, बरोबर ना? सत्य वस्तूचे ज्ञान, खाली झालं. भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचे
ज्ञान यास अध्यास म्हणतात. आता आपल्या लक्षात आलं आहे की नाही, काय लक्षात आलं की भ्रांती ज्ञानाचा विषय भ्रम अध्यास आहे की नाही, याचं कारण काय आहे? विषय आणि त्याचे ज्ञान आहे की नाही, यास अध्यास म्हणतात. विषय काय? तो पदार्थ, सर्प पदार्थ आहे आणि त्याचं ज्ञान आहे की नाही, या दोघास अध्यास असं म्हणतात. त्या यास अध्यास म्हणतात. सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही, पण याचं असं म्हणणं आहे का जो पदार्थ मुळात सत्य असतो त्या सत्य पदार्थाची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. म्हणजे काय सत्य सांगायचे त्याला? रज्जूवर भासलेला जो सर्प आहे, हा सर्प त्या ठिकाणी सत्य आहे का मिथ्या आहे? तर तो सर्प त्या ठिकाणी तुम्ही मिथ्या म्हणता, पण तो सर्प मिथ्या नाहीये. कारण तो सर्प जर त्या ठिकाणी मिथ्या असला तर परत भासायला पाहिजे नाही, परंतु वारंवार भासतो आहे का नाही. मला वाटतं हे आता ख्याती पाहताना आपल्याला पुढं विचारात घ्यायचं आहे. प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न आहे. आता याला फक्त एवढंच सांगायचं आहे का सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. मग आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध अध्यासरूप नाही. मग अध्यासरूप नाही म्हणजे याचा अर्थ काय? तो बंध सत्यच आहे हे याला सांगायचं. रजेवर भासलेला सर्प, जर तो सर्प मिथ्या जर नसला आहे की नाही, जर सर्प मिथ्या असेल तर बॅटरीने त्याची निवृत्ती होऊ शकते. आणि जर सर्प सत्य असता तर मग बॅटरी आणून काय उपयोगाची आहे का? मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? काठीच आणावं लागेल. काठीशिवाय तो निवृत्त होईल का? काठी वाचून तो निवृत्त होऊ शकत नाही. म्हणून म्हणतात काय का सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. मग कशाने निवृत्ती होईल? कर्माने निवृत्ती होणार आहे. मग कर्माने जर निवृत्ती होते, वेदांत शास्त्राची इमारत कशी उभी आहे? वादात जगत मिथ्य ठरलं पाहिजे आहे की नाही. वादात जगत मिथ्य ठरलं तरच वेदांत शास्त्राची आवश्यकता आहे. आणि वादात जगत जर सत्य ठरलंच आहे की नाही, आणि हा काय करतो? वादात जगत सत्य ठरवण्याचा प्रयत्न करतो. कारण अहंकारादी बंध यांनी मिथ्य ठरवले का सत्य ठरवले? याचं काय म्हणणं आहे? अहंकारादी बंध सत्य आहेत का मिथ्य आहेत? सत्य आहेत. सत्य आहे की नाही. पूर्व पक्षीच्या मताने अहंकारादी बंध सत्य आहे. आणि सत्य पदार्थाची ज्ञानाने निवृत्ती होते का? होत नाही. मग वेदांत शास्त्राचं काय करायचंय? काहीच उपयोग नाही. मग काय करा? आता पूर्वमीमांसा विचार घ्या, म्हणजे कर्मानेच मोक्ष विचार द्या, असं तो वारंवार सांगायचा प्रयत्न करेल. तरी पण आपले जसं मांजर कसं पायावरच पडतं आहे का नाही, पाठीवर पडलं तर मणका मिळू शकतो, तसं आता आपण काय करायचं? याचं मत काय? जोपर्यंत आपल्याला पूर्व पक्षाचं मत यथार्थ रूपाने कळत नाही, मग त्याचं सिद्धांती कशा प्रकारचं खंडन करतात हे पण कळणार नाही. पण पूर्व पक्षाचं मत काय हे जर व्यवस्थित कळलं का मग सिद्धांताने त्याचं खंडन कशा प्रकारे केलं हे पण आपल्याला व्यवस्थित कळू शकतं. म्हणून सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध अध्यासरूप नाही. कारण जेव्हा अध्यास घडतो तेव्हा त्यास काही कारणे असतात. अध्यास घडायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काही कारणं असतात. विनाकारणाची कोणतीच गोष्ट घडत नाही. काहीतरी कारण असायला पाहिजे आहे का नाही. मग कारण सामग्री सांगत असताना आता हा पॅरेग्राफ तुमच्या सर्वांच्या लक्षात आला का? याच्यामध्ये काय काय महत्वाचा मुद्दा आला बरं? आता अहंकारादी अनात्म वस्तू त्याला बंद म्हटलं, बरोबर की नाही. आणि ते अहंकारादी अनात्म वस्तू बंद म्हणतात, आणि तो बंद कशावरती आहे? आत्म्यावर आहे, बरोबर की नाही. मग आत्म्यावर आहे असं तुम्ही म्हणता. मग आता त्याची निवृत्ती कशाने होणार आहे? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने त्याची निवृत्ती होत असते, बरोबर की नाही. पण ज्या अर्थी त्याची निवृत्ती होत नाही तो पदार्थ सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्यच आहे. जसं रजेवरती सर्प भासलाय का नाही, मग ज्याच्या अज्ञानाने जे भासतं त्याच्या ज्ञानाने ते निवृत्त होतं. मग ज्या अर्थी ते निवृत्त होत नसेल तो पदार्थ सत्य आहे का मिथ्या आहे? तो पदार्थ सत्य आहे का नाही. कारण आता ती त्याची सामग्री सांगत असताना त्या सामग्रीचा पण विचार करायचा का हे सगळं सत्य आहे का मिथ्य आहे. हे फक्त याचं एवढंच मानून चालेल का? हा म्हणला नाही. वादिष्ठानाच्या ज्ञानाने पदार्थ उपदार्थाचे ज्ञान याची निवृत्ती होते. ठीक आहे बाबा, निवृत्ती होते, पण आधी निवृत्त करण्याकरता त्याचे काही कारण सामग्री आपण पाहू. तो सत्य आहे का मिथ्या आहे हे आधी पाहू ना आपण, आहे का नाही. तो जर त्या ठिकाणी सत्य ठरला तर मग ठीक आहे, त्याचं काय म्हणणं आहे का नाही. आणि त्याचं कशा प्रकारचं खंडन करायचं ते आपण विचारात घेऊ वाटलं असतं पुढं. आता कारणाध्यास सांगत असताना, आपलं कार्याध्यास सांगत असताना आता त्याची थोडी सामग्री पण विचारामध्ये घ्यायची. ही सामग्री फार महत्त्वाची. ही सामग्री जर कळली ना आपल्याला याचं मत काय हे मत आपल्याला व्यवस्थित कळेल. आता पहा, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. आता सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणजे काय? उदाहरण असं असतं
की एखाद्याने साप आहे का नाही साक्षात पाहिला पाहिजे, बरोबर आहे ना. त्याला रजेवर सर्प जर भासायचा असेल आहे की नाही, रजेवर सर्पाचा जर अध्यास किंवा भ्रम जर व्हायचा असेल, जर एखादा मनुष्य 5 लोक रस्त्याने निघाले आणि एकाने कधी सर्प पाहिलंच नाही, पण त्याला नेहमी फुलाच्या माळी पाहण्याची सवय होती, नेहमी फुलाच्या माळी, फुलाच्या दुकानात कामाला होता, ते नेहमी फुलाच्या माळी पाहत होता. आता त्याच्या मनामध्ये कोणता संस्कार आहे, सर्पाचा का फुलाच्या माळीचा? फुलाच्या माळीचा होता आहे का नाही. आणि एखाद्याला रोज उठला का सर्पच धरायचा आहे का नाही, हा धंदा होता, मग त्याला संस्कार कोणता? सर्पाचा आहे का नाही. एखाद्याला उठला का त्या काठ्या वगैरे दंड वगैरे पाहिजे सवय होती, म्हणजे त्याला संस्कार कोणता? दंड काठ्या वगैरे पाहिजे. एकाला जलरेषा, एखाद्याला भूळरेषा, असे संस्कार असतात की नाही, असे संस्कार असतात. एखाद्याला जर फुलाची माळच पाहायचं जर संस्कार असेल, फुलाच्या माळे वाचून त्याने दुसरं काही पाहिलंच नाही, तर त्याला रजेवर काय भासेल? सर्प भासेल का फुलाची माळ भासेल? फुलाची माळ. फुलाची माळच भासेल ना, आहे का नाही. एखाद्याला दंडच पाहिजे सवय, त्याचाच संस्कार असेल, तर त्याला सर्प नाही भासायचा, त्याला दंडच त्या ठिकाणी भासेल, दुसरं काही भासणार नाही, आहे का नाही. असा कोणत्या तरी वस्तूचा सत्य ज्ञानजन्य संस्कार अंतःकरणामध्ये असायला पाहिजे, आहे का नाही. मुद्दा लक्षात आला. त्याच्यानंतर अजून काय असलं पाहिजे? प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय, असे 3 प्रकारचे दोष त्या ठिकाणी सांगितले. ओंकार महाराज आहे का गेले? आहे ना, सांगा, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. व्हिडिओ का बंद करत आहे? चालू आहे. मग मलाच काय दिसत नाही का, माझ्याकडेच फॉल्ट आहे काय माहिती बघ. व्हिडिओ चालू आहे. माझं का मला दिसत नाही, प्रमाता ऑटोमॅटिक आहे का हा? त्याला ते सिस्टीम? नाही, काय माहिती बघ. आता माझ्याकडे आता हे इथं आहे ना, हे रेकॉर्डिंग होतं ना, याच्यात तुम्हाला दिसेल बघा बरं तुमचं नक्की काय आहे. मलाच व्हिडिओ जाते त्याच्यात. तुमचा तुम्हाला दिसतो का चालू असताना? माझा व्हिडिओ मला दिसतो पण आता बाकीचे चालू video झालं, जाते. मगाशी बंद हे बघा आता मध्ये चालू आहे. माझा मगाशी video बंद होता, चालू. आता चालू. मला मोबाईलमध्ये ते सिस्टीम आहे काय नाही वाटतं तुमची काहीतरी. नेटवर्क कमी जास्त झाले होते तर. हा तसं जाऊ. हे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय सांगा. प्रमाता म्हणजे पाहणारा, प्रमाण म्हणजे ज्याने पाहिजे ते पाहण्याचं साधन, आणि प्रमेय म्हणजे जी पाहिजे ती वस्तू. लक्ष आवाज झालं येतोय का? सगळ्यांच्या? उदाहरण देऊन सांगा एखादं. आता समजा आता ते अंतःकरणाची वृत्ती वगैरे समजा ठीक आहे, आपण हे समोर, आता समोर आपल्या समोर हा मोबाईल आहे, हा मोबाईल आता आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय ना, तर पाहणारे झालो आपण स्वतः, म्हणजे प्रमाता झालो आपण, प्रमाण झालं डोळ्याच्या माध्यमातून आपण हा मोबाईल पाहतो, म्हणजे प्रमाण त्या ठिकाणी झाले ते डोळे, पाहण्याचे साधन, आणि प्रमेय झाले ती वस्तू म्हणजे तो मोबाईल ज्याला आपण पाहतो, ते झालं प्रमेय. हम्म. आता प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे मुळात काय माहिती का, एकच असणारं चैतन्य आहे का नाही. पण त्या चैतन्याला वेगवेगळी नावं आलेली आहेत, बरोबर की नाही. चैतन्य एकच असतं, फक्त त्या चैतन्याला काय आली, वेगवेगळी नावं आलेली आहे. एकच स्त्री असते पण त्या स्त्रीला वेगवेगळी नावं येतात की नाही, आजी, काकी, मावशी, नानी, आत्या, काहीतरी वेगवेगळी नावं असतात. तर स्त्री एकच असते. उदाहरण त्याला काय दिलं आपण, की तळ्यातलं पाणी, पाटाचं पाणी आणि आळ्यातलं पाणी. हे सोपं सोपं आपल्याला लक्षात येतं आहे का नाही. मग आता जोपर्यंत ते पाणी तळ्यात होतं तोपर्यंत त्या पाण्याला काय म्हणले तुम्ही, तळ्यातलं पाणी. तेच पाणी आता आपल्याला आळ्यापर्यंत न्यायचं आहे, मग त्याच्यासाठी पाट केला का नाही. मग ते तळ्यातलं पाणी कशात आलं, पाटात आलं. आता तुम्ही त्याला काय म्हणले, पाटाचं पाणी आहे का नाही. आणि पाटाचं पाणी कुठपर्यंत, जोपर्यंत पाटाने आहे तोपर्यंत पाट्याचं पाणी. आणि तेच पाणी आळ्यात आलं तर त्याला काय म्हणता तुम्ही, आळ्यातलं पाणी आहे का नाही. म्हणजे तळ्यातलं पाणी, पाटाचं पाणी, आळ्याचं पाणी. पाणी बदललं का पाणी एकच आहे, पाणी एकच आहे. तसं आपलं अंतःकरण, बरोबर की नाही. आता हे अंतःकरण असतं. आता ह्या अंतःकरणामध्ये कोण असतं, चैतन्य असतं ना, आहे का नाही. साक्षी आत्मा कुठं असतं, त्या अंतःकरणामध्ये त्याचं पडलेलं प्रतिबिंब असतं, ते पण चैतन्यच आहे का नाही, तेही त्या ठिकाणी चैतन्यच आहे का नाही. आता त्याला काय म्हणता तुम्ही, प्रमाता चैतन्य असं म्हणता आहे का नाही. आता ते प्रमाता चैतन्य बाहेर काय आहे, वस्तू आहे, घट आहे, पट आहे, ग्रंथ आहे, काय असेल,
त्याचं ज्ञान करायला जातं का नाही? ज्ञान कोणाला होतं? अंतःकरणाला नसून ज्ञान होतं का? साक्षी भाषे शब्दाचा विचार करत असताना वृत्ती सुद्धा त्याच्यामध्ये असते का नाही? हा वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा परिणाम असतो का नाही? बरोबर आहे. मग आता ही वृत्ती डोळ्याच्या माध्यमातून काय करते की त्या भासणाऱ्या बाह्य पदार्थापर्यंत जात असते. डोळ्या वाचून तिला जाता येईल का वृत्तीला? डोळ्या वाचून वृत्तीला जाता येणार नाही. मग ही वृत्ती अंतःकरण असतं. अंतःकरणाची वृत्ती डोळ्याच्या माध्यमातून काय करते? त्या पदार्थापर्यंत जात असते. मग डोळा काय झाला? प्रमाण झालं. जसं पाटाचं पाणी आहे, आपलं तळ्यातलं पाणी तळ्यात आहे, पण आळ्यापर्यंत जाण्याकरता पाटाची आवश्यकता आहे का नाही? पाटा वाचून ते आळ्यात जाईल का? जाणार नाही. तसं अंतःकरणाची वृत्ती डोळ्याशिवाय पुढच्या पदार्थापर्यंत जाईल का? जाणार नाही. मग डोळा काय झाला त्या ठिकाणी? प्रमाण झाला आहे का नाही? डोळा कशाच्या माध्यमातून पाहिले? माझे डोळे प्रत्यक्ष प्रमाण आहेत या वस्तूला पाहण्याकरता. माझ्या डोळ्याने मी पाहिलं, मग डोळा हे काय झालं? प्रमाण झालं आहे का नाही? डोळा हे प्रमाण झालं. आणि काय पाहिलं म्हणे? घट मी पाहिलं आहे का नाही? मग घट काय झालं? घटाचं ज्ञान झालं आहे का नाही? कशाला? अंतःकरणात असणारी वृत्ती आणि वृत्तीमध्ये असणारं चैतन्य, त्या चैतन्याच्या माध्यमातून असणाऱ्या घटाचं ज्ञान झालं. आणि घटाचं ज्ञान होण्याकरता ती अंतःकरणाची वृत्ती आहे का नाही आणि ते चैतन्य घटाच्या आकार एवढं झालंय का नाही? आता एवढं इतका मोठा बंगला पाहिला आहे का नाही? आणि बंगल्याला खिडकी फार सुंदर होती आहे का नाही? ते म्हणले, तुम्ही बंगला पाहिला का? नाही म्हणले, पाहिला. मग खिडकी किती सुंदर होती, तुम्ही पाहिले का खिडकीला? म्हणजे आता त्या वृत्तीनं कशाचा आकार धारण केला? सगळ्या बंगल्याचा आकार धारण केला का फक्त खिडकीचा आकार धारण केला? म्हणजे चैतन्य केवढं झालं? खिडकीच्या आकार एवढं झालं आहे का नाही? मग खिडकीच्या आकार एवढं झालं तेव्हा त्याला काय म्हटलं? प्रमेय चैतन्य म्हटलं आहे का नाही? प्रमेय म्हणजे वस्तू आहे का नाही? तिलाच प्रमा म्हणतात किंवा प्रमेय म्हणतात. मग तेवढंच असणाऱ्या वस्तूचं त्या चैतन्याने ज्ञान करून दिलं. म्हणजे ते चैतन्य केवढ्या आकाराचं झालं? फक्त खिडकीच्या आकाराचं झालं. त्याला खिडकीच्या आकाराचं झालं म्हणून खिडकीचं ज्ञान केलं. खिडकी हे प्रमेय झालं. नाही म्हणले, आम्ही संपूर्ण बंगलाच पाहिला. मग ते चैतन्य केवढ्या आकाराचं झालं? संपूर्ण बंगल्याच्या आकाराचं झालं. तेव्हा तो बंगलाच त्या ठिकाणी काय प्रमेय झाला. कधी खिडकीच प्रमेय होईल, कधी खिडकीची कडीच प्रमेय होईल, कधी घट प्रमेय होईल, कधी पट प्रमेय होईल आहे का नाही? म्हणजे हे प्रमेय होण्याकरता ते चैतन्यचे, पण चैतन्याने तेवढा आकार धारण केला. वृत्ती अंतःकरण नेत्राच्या माध्यमातून गेली म्हणून नेत्र हे प्रमाण झालं. आणि अंतःकरणामध्ये होता तेव्हा तो प्रमाता होता. आलं लक्षात? प्रमाता कशाला म्हणायचं? अंतःकरणात असतो तेव्हा त्याला प्रमाता ज्ञान करून घेणार आहे का नाही? डोळ्याच्या माध्यमातून जातो तेव्हा त्याला प्रमाण म्हणायचं. आणि त्या वस्तूच्या आकाराचं होतं तेव्हा त्याला प्रमेय म्हणायचं. आता हा चैतन्याचा प्रकार लक्षात आला. प्रमाता म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय आणि प्रमेय म्हणजे काय? आता आपल्याला कार्यातसाची सामुग्री पाहिजे ना. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार तुमच्या लक्षात आलं सगळ्यांच्या? आधी त्याने तो सत्पदार्थ पाहिला पाहिजे आहे का नाही? त्या वस्तूचं त्याला सत्य ज्ञान असलं पाहिजे. हा सत्य वस्तू तुमच्या लक्षात आला संस्काराचा विषय. आणि 3 प्रकारचे दोष हे पण लक्षात आले पाहिजे. खाली पहा, ही कार्याध्यासाची सामुग्री आहे. कार्याध्यासीचं आता इथं प्रश्न ओंकार महाराज पटापटा करत राहायचे. कार्याध्यासाची सामुग्री सांगा. तर हा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. कार्याध्यासाची सामुग्री आहे. या सामुग्री वाचून अध्यास घडत नाही. आता आपल्याला अध्यास घडायचा का नाही? ही सामुग्री असेल तर अध्यास घडतो. आणि सामुग्री जर नसेल तर अध्यास घडेल का? म्हणे स्वयंपाक करायचा आहे. आणि स्वयंपाकासाठी काय काय पाहिजे आपल्याला? उदक, अग्नी, धान्य, झाल्या गडे पाक. म्हणजे स्वयंपाक करायचा असेल तर स्वयंपाकाची सामुग्री काय काय सांगितली? उदक, अग्नी आणि धान्य. याच्यातलं एक जर कमी असेल तर ते स्वयंपाक होईल का त्यांचा? होणार नाही. म्हणजे ही त्याची सामुग्री का नाही स्वयंपाकाची. तशी ही अध्यास घडण्याची ही सामुग्री आहे का नाही? ही सामुग्री जर नसेल, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि दोषत्रयी आहे का नाही? दोषत्रय म्हणजे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय, याला दोषत्रय म्हणतात. ही सामुग्री जर नसेल तर अध्यास घडेल का? अध्यास घडणार नाही. म्हणून अध्यासाची सामुग्री प्रत्येकाने विचारात घ्या, लक्षात ठेवा. ही कार्याध्यासाची सामुग्री आहे. या सामुग्री वाचून अध्यास घडत नाही. या सामुग्री वाचून म्हणजे ह्यावरच्या सामुग्री वाचून अध्यास घडत नाही. बघा आता अध्यासाचे
लोकप्रिय दृष्टांत म्हणजे आता अध्यासाचे लोकप्रिय दृष्टांत, हे दृष्टांत काय करायचे, पक्के लक्षात ठेवायचे. हे दृष्टांत काय, आपल्याला जो 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 जवळजवळ विचारसागराचा 7वा तरंग, ह्या 7व्या तरंगाच्या शेवटपर्यंत ही सामुग्री आपल्याला यायची. ज्ञानेश्वरीमध्ये पण ही सामुग्री यायची, गाथ्यामध्ये सुद्धा किंवा प्रत्येक ग्रंथामध्ये ही सामुग्री त्या ठिकाणी असतेच. या सामुग्री वाचून पुढचा विचार चालत नाही. म्हणून आता याच्यासाठी जे काही दृष्टांत आपल्याला दिलेत आहे ते दृष्टांत आपण बारकाईने समजून घ्यायचे. अभ्यासाचे लोकप्रिय दृष्टांत म्हणजे काय बघा बरं, रज्जूवर सर्प, शुक्तीवर रजत आणि स्थानूवर पुरुष. अजून एक घ्या, मरुभूमीत मृगजळ, हा एक दृष्टांत त्यामध्ये घेऊन टाका. म्हणजे एक चौथा दृष्टांत आपल्याला त्याच्यामध्ये उपयोगाचा ठरेल. आता मी थोडक्यात समजून सांगतो, तुमच्या लक्षात येतीलच ते. रज्जूवर सर्प, आता रज्जू आहे का नाही, समजा दोरी पडली आणि दोरीचं काय, आपल्याला पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, त्याच्यावरती आपल्याला सर्पाचा भ्रम होता असतो. आता हा पाठच झाला. किंवा आता त्या ठिकाणी शुक्तीवर रजत, नदी असावी, नदीच्या कडेला कुठेतरी शिंपले वगैरे पडलेले असतात आहे का नाही, आणि ते शिंपले कसे असतात, एकदम चकचकीत असतात. शिंपल्याचा आतला भाग कसा असतो, ज्याच्यामध्ये मोती वगैरे तयार होतात, ते कसा भाग असतो, तो आतला भाग एकदम चकचकीत असतो. दुपारचं असं ऊन पडलं की आपल्याला दुरून असं वाटतं की चांदी कशी असते त्या ठिकाणी, चांदी पण चकचकीत असते की नाही, चांदी चकचकीत असते. आणि शिंपल्याचा तो भाग कसा असतो, चकचकीत असतो. त्याच्यामुळं चांदी जशी दिसते तसा शिंपल्याचा तो चकचकीत भाग काय असतो, सारखा दिसतो. म्हणून त्या शिंपल्यावरती आपल्याला कशाचा भ्रम होतो, तर रजताचा. रजत म्हणजे सोनं, ऐका नाही, रजत म्हणजे सोनं, असं बरोबर आहे का, रजत म्हणजे चांदी. म्हणजे तुमच्या लक्षातच आहे, फक्त माहिती करून द्यायची होती म्हणजे लक्षात येईल. चला, शुक्तीवरती रजताचा अशा प्रकारे भ्रम होतो. आणि स्थानवर पुरुष, आता समजा काहीतरी झाडं वगैरे काहीतरी कुणीतरी कापलं, त्या झाडाचं खोड तसं शिल्लक राहिलं, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, आणि तो एखादा मनुष्य त्या रस्त्याने जात असताना त्याला बांधाच्या वरती ते खोड दिसलं, पण ते खोड नव्हतं आहे का नाही. त्याला वाटलं काय, हा कोणीतरी मनुष्यच त्या ठिकाणी बसलेला आहे, कुठून तरी त्याचं काम चालू असेल किंवा कुठून तरी रुसला वगैरे असेल म्हणून गप मध्ये बसला असेल आहे का नाही, कोणाला दिसू नये म्हणून. आणि याने त्याला पाहिलं तिथं आहे का नाही, आणि तो म्हणला घरी येऊन, तुमच्या घरचं कोणीतरी त्या बांधावर जाऊन बसलेलं आहे, जाऊन पहा. तो म्हणला कोण आहे, तुमचा व्यक्ती असावा तिथं. तर म्हणलं हे काय, हे इथंच आहे. मग तो म्हणला नक्की तिथं कोण आहे, तर सकाळी जाऊन बघितलं तर तिथं झाडाचं खोड होतं आहे का नाही. मग स्थानू म्हणजे काय, झाडाचं असणारं खोड, त्याला स्थानू म्हणतात. आणि त्याच्यावरती आपल्याला एखादा पुरुष, कोणीतरी स्त्री पुरुष कोणीतरी तिथं बसलेलं आहे असं वाटतं. किंवा मरुभूमी असावी आहे का नाही, मरुभूमी म्हणजे वाळवंट आहे का नाही. आणि त्या वाळवंट किंवा वाळवंटच म्हणावं असं काही नाही, त्याला उखरभूमी म्हटलं तरी चालेल. मरुभूमी म्हणा, उखरभूमी म्हणा. आणि सूर्याची किरण त्याच्यामध्ये अतिशय तीव्र पडली का त्याच्यावरती आपल्याला काय दिसतं, मृगजळ अशा पद्धतीनं दिसत असतं. म्हणून मरुभूमीत मृगजळ किंवा उखरभूमीवरती मृगजळ, असं एक दृष्टांत त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आता हे 3 आणि एक सांगितलेला 4 प्रकारचे दृष्टांत लक्षात आले तर पुष्कळ होतं. बघा आता खाली, जगतात ज्याने सत्य सर्प किंवा सत्य रजत म्हणजे रूपे पाहिले असेल, त्यासच रज्जूवर म्हणजे दोरीवर सर्पाचा किंवा शिंप्यावर रुपयाचा अध्यास म्हणजे भ्रम होतो. ज्याने आधी सत्य सर्प पाहिला पाहिजे, त्याने जर सत्य सर्प पाहिला नाही आहे का नाही, आणि सामान्य रूपाने ज्ञानाने विशेष आपलं पूर्ण प्रकाशने आणि पूर्ण अंधकारणे आणि रज्जू तिथं पडली, तर त्याला त्या रज्जूवर सर्प भ्रम होईल का, सर्पाचा भ्रम होणार नाही. त्याने आधी काय पाहिलं पाहिजे, आधी सर्प काहीतरी पाहायला पाहिजे. सर्प जर पाहिला नाही तर त्या रज्जूवरती त्याला सर्पाचा भ्रम होणार नाही. आणि ज्याने आधी चांदी वगैरे काही पाहिलीच नसेल आहे का नाही, त्याला सोन्याचं दुकान माहिती नाही, पायात पट्ट्या वगैरे चांदीच्या करतात किंवा आणखीन काही ते चांदीचे अलंकार वगैरे करतात, त्याने चांदी कधी आयुष्यात पाहिलीच नाही आहे का नाही. तर त्याला त्या शिंपल्यावरती अशा पद्धतीनं रजताचा भ्रम होईल का, तर रजताचा भ्रम होणार नाही. म्हणजे आधी त्याने शिंपल्यावरती रजताचा भ्रम होण्याकरता त्याने चांदी वगैरे पाहिले पाहिजे का नाही. आणि रजेवर सर्पाचा भ्रम होण्याकरता आधी त्याने सत्य सर्प पाहिला पाहिजे का नाही. सत्य सर्प पाहिला तर रजेवर भ्रम होईल, कशाचा, सर्पाचा. आणि सत्य रजत पाहिला असेल तर शिंप्यावर भ्रम होईल, कशाचा, रजताचा. ठीक आहे ना. हे सगळ्यांच्या लक्षात येत आहे ना, काही किचकट तर नाही वाटत ना.
हा, जर काही किचकट वगैरे काय किंवा काही मुद्दे लक्षात नाही आले तर मग तुम्ही परत विचारू शकता. ठीक आहे ना. म्हणजे सत्य सर्पाचा, हा, रज्जूवर म्हणजे दोरीवर सर्पाचा किंवा शिंप्यावर रुपयाचा अध्यास भ्रम होतो. म्हणजे सत्य सर्पाचा ज्ञानाचा संस्कार ज्याच्या अंतःकरणात असेल त्यासच रज्जूवर सर्पाचा अध्यास होईल. आहे का नाही. सत्य ज्ञानजन्य संस्कार जर नसेल अंतःकरणावरती तर त्याला भ्रम होईल का? सत्य ज्ञानजन्य संस्कार जर सर्पाचा असेल तर रज्जूवर सर्प भासेल, आणि सत्य ज्ञानजन्य संस्कार जर रजताचा असेल तर तो रज्जूवरती त्याला रजत अशा प्रकारे भासेल. आहे का नाही. तर भासणार नाही तर नाही. का शिंपल्यावर म्हणायचं? रजत भासत. शिंपल्यावर म्हणाय पाहिजे ना. मग हे फक्त दोघांनीच मक्ता घ्यायचं का बाकीच्यानी पण मक्तेदारी घ्यायची? बाकीच्यानी पण बोला ना जरा थोडं थोडं. बाकीचे काही काहींचा आवाज कधीच येत नाही, का समाधी घेतली का ते पण कळत नाही. थोडं थोडं प्रत्येकाने बोला ना. सकाळशी येत हा या अधिकार सगळ्यांनी थोडं थोडं बोललं पाहिजे का नाही. सगळ्यांनी थोडं थोडं बोलत चला म्हणजे लक्षात येतं. त्याप्रमाणे जाते का? हा, आवाज ये ना. जड जाते का बाकीच्यांना? हा, असं बोला. हा, कोणाला काय असं वाटत असेल तर बोला ना. नवीन नवीन विषय येतो ना, जरा थोडं कठीण पण वाटू शकतं. काहीतरी बोला. हात वगैरे काय वरती करा. समजलंय? तुम्ही नाही बोलायचं तर हात तरी वरती करा. इथं हात वर केलेले पण दिसत ना आपल्याला. कठीण काही वाटतही नाही, सोपं आहे. सोपं आहे. आता ते उमाताईनं सांगितलं सोपं आहे. अजून कोणाला काय वाटतं का? नाही, कळतंय सगळं व्यवस्थित, समजतं. समजतं सगळ्यांना. तसं तुम्ही ना हात वर करत जा. नाही व्हिडिओ चालू केला तरी. आता व्हिडिओ चालू केला तर काय सगळे दिसणार आहे का इथं? नाही दिसणार. पण मग हात वर केला तरी दिसेल, आणि जेवढे व्हिडिओ आहे तेवढे इथे दिसतील वाटलं तर. ठीक आहे ना. हम्म. पहा, त्याचप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात सत्य रूपाचा किंवा सत्य पुरुष ज्ञानाचा संस्कार असेल त्यासच शिंपेवर रुपयाचा किंवा स्थानवर म्हणजे झाडाच्या खोडावर पुरुषाचा अध्यास होईल. सरळ सरळ मुद्दा आहे. सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार नसेल तर अध्यास होणार नाही. हा महत्वाचा मुद्दा. अध्यास का होणार नाही? तर सत्य वस्तू ज्ञानाचा संस्कार नसेल. पूर्वपक्ष घालायचा बरं का याच्यामध्ये. पूर्वपक्ष जर घातला नाही तर मग सगळा घोळ होईल. आहे का नाही. पूर्वपक्ष घालूनच लक्षात घ्यायचा. म्हणून सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार जर नसेल तर मात्र अध्यास त्याला होणार नाही. आता इथपर्यंत मुद्दा आपल्याला दृष्टांताने त्यांनी समजून सांगितला. आता थोडं खाली सिद्धांतावरती यायचं. पाहता, आत्म्यावर अहंकारादी बंध आध्यस्त म्हणवायचा असेल तर अहंकारादी बंध कुठेतरी सत्य असून त्या सत्यबंधाच्या ज्ञानाचा संस्कार असता तर अहंकारादी बंध आत्म्याच्या ठिकाणी आध्यस्त आहे असे म्हणणे संयुक्तिक झाले असते. आला का नाही तो त्याच्या मूळ मुद्द्यावरती. त्याला जगत सत्य सांगायचं का मिथ्या सांगायचं आहे? जगत त्याला त्या ठिकाणी सत्य सांगायचं आहे का नाही. मग आता तुम्हाला आधी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असला पाहिजे का नाही. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असेल तर भ्रम होतो, आणि सत्यवस्तू ज्ञानजन्य जर संस्कार नसता तर भ्रम होईल का? होणार नाही. मग आत्म्यावर अहंकारादी बंध कसे असले पाहिजे? सत्य असले पाहिजे का मिथ्या असले पाहिजे? सत्य बोला. असले पाहिजे. सत्य सत्य असलं पाहिजे. सगळ्यांनी विचार करून बोला. ओंकार महाराज बोला, सांगा यांना. तो मुद्दा आणला बघा त्याने जागेवर. त्याने मुद्दा जागेवर आणलाय आणि सगळ्यांना सांगा कसा मुद्दा जागेवर आणलाय. आता त्याने काय सांगितलं, जर अध्यास व्हायचा असेल तर आपल्याला काय पाहिजे, अगोदर त्या पदार्थाचं म्हणजे सत्य पदार्थाचं ज्ञान झालं पाहिजे. बरोबर. जरी समजा रज्जूवरती सर्पाचा अध्यास किंवा रज्जूवरती सर्पाचा जर भ्रम व्हायचा असेल तर आपण पूर्वी कधीतरी तो साप पाहिलेला असावा, तरच आपल्याला त्या रज्जूवरती सर्पाचा भ्रम होईल. किंवा मग आबांनी सांगितलं, एखाद्या पुरुषाने जर कधी सापच पाहिलेला नसेल, त्यांनी नुसतं फुलाची माळच पाहिलेली असेल म्हणजे हारच पाहिलेला असेल तर त्याला त्या रज्जूवरती काय दिसणार? सर्प दिसेल का हार दिसेल? त्याला त्या ठिकाणी हारच दिसेल. म्हणजे पूर्व पक्षाचं म्हणणं काय आहे, जर आपल्याला अध्यास व्हायचा असेल किंवा भ्रम व्हायचा असेल तर ती वस्तू आपण पूर्वीच्या काळात कधीतरी सत्यत्वाने पाहिलेली पाहिजे. बरोबर. असं म्हणताना मग आता आपला वेदांत शास्त्रांचं काय म्हणजे वेदांतींचं काय म्हणणं आहे की बाबा आत्म्यावरती
हे नाही नाही नाही, अहंकारी बंधन अहंकारादी बंद सत्य मानायचे का आता मिथ्या मानायचे? येतो ना तिथपर्यंत. हम्म. हा आता या ठिकाणी जो आता पूर्व पक्षी आहे त्याचं काय म्हणणं आहे की आपल्याला ते अहंकारादी बंध सत्यच मानावे लागतील. का मानावं लागतील? का मानावं लागतील? तुम्हाला जर अध्यास घडायचा असेल ना, ज्या हम्म. वस्तूचा तुमचं म्हणणं काय ज्या आहे? वस्तूचा अध्यास घडायचा असेल त्या आद्यास आहे वस्तूचं ना, हे सगळं अहंकारादी बंद आद्यास रूप आहे ना. मग आधी तुम्हाला सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिजे आहे का नाही? मग अहंकारादी बंद सत्य मानायचे का मिथ्या मानायचे? मिथ्या वस्तूचा संस्कार कसं काय होईल? आधी सत्य तर असलं पाहिजे ना ते. मग अहंकारादी बंद सत्य म्हणायचे का मिथ्या म्हणायचे आता? सत्य मानायचे. हा, अहंकारी ते बंद सत्य मानायचे. कारण सत्य आधी ते म्हणल्याशिवाय आद्यास बघितलं घडेल का? पूर्वीच्या मतानुसार पूर्व पक्षाच्या मताने. हा, बनणं बरोबर आहे. पण आता अहंकारादी बंद सत्य म्हणल्याशिवाय त्याचा संस्कार होईल का अंतःकरणावरती? होणार नाही, आहे का नाही? आणि सिद्धांत मतामध्ये काय म्हणले त्यांनी? आत्म्या व्यतिरिक्त काही सत्य नाही. मग अहंकारादी बंद सत्य कसं काय म्हणायचं? मग मिथ्याच म्हणलं, आहे का नाही? मग झालं का तुमची इमारत कोसळायला किती वेळ लागणार आहे आता? मुद्दा किती सुंदर त्याने केला, आहे का नाही? मग अहंकारादी बंद मिथ्या म्हणता येणार नाही, ते सत्य म्हणावं लागेल. आणि सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असावं लागेल. कशासाठी? आद्यास होण्याकरता. नाहीतर आद्यास होईल का? अध्यास होणार नाही, हे लक्षात घ्या. इतकं बारकाईने लक्षात घ्या, म्हणजे लक्षात येईल. बरं. अहंकारादी बंध कोठे तरी सत्य असून त्या सत्यबंधाचा ज्ञानाचा संस्कार असता तर, लक्षात घ्या, असता तर अहंकारादी बंध आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे असे म्हणणे संयुक्तिक झाले असते. हे म्हणणं संयुक्तिक झालं असतं. पण अहंकारादी बंध सत्य आहे का मिथ्य आहेत? आता सांगा बरं. अहंकारादी बंध सत्य आहेत का मिथ्य आहेत? पूर्वपक्ष काय म्हणतोय? पूर्व पक्षी आ सत्य आहे. सत्य म्हणतो. सत्य आहे म्हणतो. हाय लक्षात तुमच्या ना? बरं, मग चला पुढं. आता मग काय करायचंय? असे म्हणणे कदाचित संयुक्तिक झाले असते, पण अडचण ही आहे का वेदांत मतात आत्म्याशिवाय केव्हाच आणि काही सत्य नाही. आणि वेदांतामध्ये तुम्ही वेदांते काय म्हणतात? आहे का नाही? सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. हा जगाचा आकार तू का दाखवतो? म्हणजे जगाचा आकार कसा आहे? मिथ्य आहे. आणि परमात्माच कसा आहे? सत्य आहे. आणि भ्रम होण्याकरता, आद्यास होण्याकरता कशाची आवश्यकता आहे? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराची आवश्यकता आहे. आणि सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार होण्याकरता बंद कुठं त्या ठिकाणी सत्य मानला पाहिजे ना. पण बंद सत्य नाही का? वेदांताच्या मताने काय सांगितलं? आत्म्याहून, आत्म्याच्या व्यतिरिक्त जगात कुठेच काही सत्य नाही. आणि सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असल्याशिवाय अध्यास घडत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार तर अध्यासाचे कारण आहे. बंध कोठेच सत्य नसल्यामुळे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराचा असंभव आहे. म्हणून बंध अध्यस्त म्हणणे संभवत नाही. किती छान हातवटी करून सांगितली बरं त्याने. किती छान हातवटी. फार याच्यामध्ये काय काटेन आहे का? आणि हे सिद्ध करून दाखवलं का नाही? मग आता त्याचं काय म्हणणं आहे का? म्हणून बंध आद्यस्त म्हणणे संभवत नाही. मग अहंकारादी बंद आहे का नाही? हे काय म्हणायचे त्या ठिकाणी? अहंकारादी बंद ह्या ठिकाणी काय म्हणायचे? सत्यच म्हणावं लागेल ना सगळे, आहे का नाही? आद्यास घडेल का? आद्यास जर घडायचा असेल तर. म्हणून अशा पद्धतीनं बंध आद्यस्त म्हणणे संभवत नाही. मला असं वाटतं आता हे पुढचं जर प्रमाता, प्रमाण, प्रमेय वगैरे त्याच्यात सादृश दोष वगैरे सगळ्या गोष्टी सांगायच्या म्हणल्या तर एक लक्षात येणार नाही. आता हा मुद्दा आपण इथं थांबू. आता काय करा की हा कार्याध्यासाची सामुग्री याच्यामध्ये सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे का नाही, हा मुद्दा एक बारकाईने वाचून घ्या. आणि अहंकारादी पूर्वपक्षाच्या मताने कार्याध्यासाचा असंभव नाही, हा इथं असंभव हा एक पॅरेग्राफ आहे. हा एक पॅरेग्राफ आणि हा एक पॅरेग्राफ. हे बारकाईने वाचा आणि ओंकार महाराज याच्यावरती ना महत्वाचे प्रश्न काढा, आहे का नाही? आणि ह्या प्रश्नाने काय होईल? या लोकांचं सगळ्यांचं समाधान यामध्ये होईल. सगळ्यांनी आता ग्रंथ ठेवताना आहे ना थोडं बारकाईने वाचा आणि मगच ग्रंथ ठेवा, म्हणजे तुम्हाला आहे ना ते सोपं जाईल. बरोबर ना? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे
हे सर्व म्हणणं पूर्व पक्षाचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं. पूर्व त्यांनी पक्षाचं म्हणणं किती आहे, छान लक्षात मुद्दा ठेवा. काढला, किती छान मुद्दा केला, तरी हे म्हणणं पूर्व पक्षाचं आहे